तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल ही टोळकं घेऊन कुठं निघालंय. विषय असा होता, खूप दिवसानंतर खरं तर आपला विषय चालू आहे. विषय असा होता की दरवर्षी आपण रानावनात म्हणजे जंगलात जाऊन पार्टी करत असते मे महिन्याच्या संदर्भात. पण ह्यावेळी जरा थोडं लेट झालंय पावसा कारण. पण तरी पण आपल्याला जायचंच आहे, त्यामुळं सगळी कार्यकर्ते घेऊन आपण निघालेलो आहे. आपली मंडळ आहे, आरती पुढे गेलेले आहे आणि ही आपली. आणि ह्या वर्षी आपला मान्सून जरा आधीच प्रखर झाल्यामुळं सगळीकडे हिरवळ आहे बघा. हे आमचं डोंगर आहे इकडं, आणि क्रिकेट वगैरे खेळतो तिकडं. नांगरणी पण चालू आहे बघा, इकडे नांगरणी चालू आहे. काय मित्रांनो, पाऊस पडल्यामुळे हिरवळ आहे आणि आमचं नियोजन पण एकदम चकचकीत आहे. बिर्याणी करायचे, व्हेज बिर्याणी, कारण आपल्याकडे 4 शाकाहारी घडे आहेत, त्यामुळं व्हेज बिर्याणीचं नियोजन आहे. व्हिडिओ एकदम टकाटक होणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी बघा शेवटपर्यंत. यावेळी नियोजनात काय रुपेश नव्हता. त्याचं कारण असं की त्याची भात पेरणीचे काम आहेत, त्यामुळे तो आपल्याला पार्टीला जॉईन करू शकत नाही काही कारणास्तव. पण असू दे, आपण आता सध्या जी आहे ती 10-15 जण आहे, काय अडचण नाही, कमतरता नाही कशाची. बघूया आता कसं नियोजन होतंय. जायलाच आपल्याला जवळपास 1 तासभर लागेल. सगळे टोळके घेऊन वरती निघालेच होत्यात पोरं. सगळं म्हणजे सगळे टोळकं. मग टोळकं दाखवतो तुम्हाला बघा. मंडळी ही बघा, आमची निम्मी अर्धी फौज इथं आहे, आमची Z+ सिक्युरिटी. इकडं अर्धी फौज आहे आणि ही इकडं अर्धी आहे बघा. तिकडनं 4 जण यायला लागल्यात. तिथे काय वाट माहित नाही, नाव्यागत नसती पुढे लागल्यात, 4 जण यायला लागल्यात. अनुराज फौजी पण आहे. पोरं येईपर्यंत आम्हाला चिडवायचा कार्यक्रम चालू होता. बघायला आले, तुम्हाला दिसते का बघा, ते ऋषी आहे बघा. अतिशय आम्हाला आनंद व्हायला लागलाय की आम्ही त्याला टाकून व्हिडिओ करायला लागलोय. ते तिकडं रडायला लागले. शेवटी कसं आहे माहितीये का, गाव ते गाव असते बघा. आणि ही आमची वाट आहे, अतिशय खतरनाक वाट आहे. तुम्हाला आता तूच वाट कशी खतरनाक आहे ती. कुठे फिरायला गेल्यात आणि एकमेकाची खेचायची चालू नाही, असं कधी होतंय. आणि आपला सूरज पण तेच काम करत होता बघा. आपला टोप घेऊन निघालेला आहे बघा. कसा टोप घेतलाय, मोठा दणदणीत. आपल्याला किती किलोची बिर्याणी करायची आहे? 10 किलोची बिर्याणी करायची आहे. तुम्हाला रेसिपी आम्ही सांगतो, कोणाला सांगू नका. आणि इकडे विराज बॅग घेऊन आपला काळू से हाय बघा. इकडं कुठला कंदूरचा पाहुणा आहे, आदित्य से हाय. आणि इकडं विराज इकडं आपला निघालेला आहे बॅग घेऊन. साहिल. पोरांची ओळख करून झाली. चला आता तुम्हाला रानमेवा दाखवतो. आणि मित्रांनो, आंब्याचं झाड दिसतंय. आंब पण भरपूर प्रमाणात पडलेलं आहे तिथं. पण कसला आहे बघूया आपण. हा हे आंब काय जरा ठीकठाक वाटणं झाले, खराब झाले सगळं. वेस्ट आंबा आहे मला वाटतं या. इथून पुढे गेल्यावर आपला मॅन वर्सेस वाईल्ड सूरज सगळ्यांना डिक्टेट करतच होता. आणि आपण जवळपासच्या घराच्या ठिकाणी पोचणारच आहोत. इथं आपल्याला पाणी भरायचं आहे. इकडे आपल्या मागं अंश आहे, रुद्र पण आहे. आणि इकडे आपण मागलं मंडळी पण यायला लागले. पाणी भरायचं आहे. इथं आपल्याला कळवांद पण थोडी पडलेली दिसायला लागली. आणि ह्या उन्हातनं अतिशय घामाघूम झालेलो आहे. आणि थोड्याच कालावधीत जेमतेम 200 मीटर असेल, 200 मीटरवर आपण आपल्या ठिकाणी, म्हणजे आपण जिथं जायचं तिथं पोहोचणार आहोत. जर मला वाटतं इथनं दिसेल ते ठिकाण कुठं आहे ते. थोडा दूर आहे. आणि आता आपण जेवण बनवायला पाणी लागणार आहे, ते पाणी आणायला निघालेले आहोत. इथंच एक जवळ वडा आहे, झरा आहे, तिथं आपण पाणी भरायचं आहे. इकडे राणी आपली यूट करायला लागल्या, बेडक्या मारे नुसती राणी. अंशा मस्त पळायला लागलाय. हे चिखलात उडी मार. हा, तुम्ही म्हणशीला अंशा तेवढे एकटेच बारकं पोरगं असेल, पण असं काय नव्हतं. तुम्हाला अजून 2 बारके पोरं दाखवतो, थांबा. इकडे बारके आपल्या करामत्या करून दावायला लागलाय, गोड्या बिड्या काढून. बबलेला इकडे येडवून दावा लागला. बबले इकडे बघा, बबले आणि कोण आहे तो, अभि आहे. अभि सगळ्यात शेवटला राहील. अरे अजून आपले 2 कंपॅरेटर मागे आहेत. कोण आहे, साहिल आणि अमोल दादा. ते एका अजून दिसाय नाही. पण योगेश आपला टोप घेऊन चल योग्य लागलीच पाणी घेऊन यायची. हा वाडा आहे, इथं जिथलं पाणी पिलं जातं, अतिशय शुद्ध आहे. इकडं आमची मागणं म्हस यायला लागल्या पाण्यावर. लांबडा काळ्या. हे पाणी व्यवस्थित भरून घ्या रे.
आणि कसला खतरनाक व्ह्यू आहे बघा इथे. आपणाला जे पाहिजे ते एवढं कुठं असते म्हणजे होतं. काय राहिले का नाही बघूया की आपल्याला भेटते का नाही. इकडं सूरज खजाना शोधत होता आणि तिकडे योगेश भांडे धुवत होता बघा. बिर्याणीचा टोप धुयाची तयारी चालू आहे. काय आहे ते पाण्यातच येतं का? हे उघड्या टाइमपास कशाला करतोस? ए कुण्या टोप घे. सगळ्यांवर ओरडून झाल्यावर सूरज परत खजाना शोधायला लागला बघा. आणि मित्रांनो आपल्याला जे पाहिजे होतं वाराचे भाऊ क्लास भावानं हे बघा, ज्या रानमेवासाठी एवढी धडपड चालू होती तो रानमेवा आपल्याला भेटलेला आहे, काय अडचण नाही. त्यामुळे आपली जी ट्रिप आहे ती अतिशय चांगली झाली अशी म्हणेन मी, कारण हे भेटणं नशीब लागतं. आणि यंदाचं आमचं नशीब चांगलंच आहे मला वाटतं, कारण इतकं सारं भेटलं. अजून खाली भरपूर आहे. इकडे एक झाड आहे, तुम्ही वर बघू शकता झाड कसं आहे, अगदी अतिशय लोटाडलेलं आहे. वर अजून आहे तर ते खालचं सगळं घे. रानमेवा गोळा केला आणि स्वारी निघाली मूळ ठिकाणाकडे. आणि फायनली मित्रांनो आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण म्हणजे आपण हे बिटलाईचं मंदिर पाहू शकता. इकडे एक झाड आहे, इकडं आपल्याला मस्त इथं आपल्याला जेवण बनवायचं आहे. इकडे चुली वगैरे ऑलरेडी करून ठेवलेलं आहे. तिकडं पोरं आपली दर्शन घ्यायला लागले तिथलायचं. हे मंदिर आहे बघा, हवा तुम्हाला आत देऊळ वगैरे दाखवतो. हे रुद्र्या वगैरे इकडं लोळायला लागलाय आणि सगळ्या पोरांनी आपल्या दर्शन घेतलेलं आहे. ते बंदच असतं बघा, थकलेला आहे. आणि हे इथलायचे आपलं मंदिर आहे जागृत देवस्थान. इकडे थकलेला कार्यकर्ता आहेत आपलं. हे तर उघडच झाले बघ. एकच कार्यकर्ता असा ज्याला दम लागलेला नाही तेव्हा अंशू बाबा दम लागला का तुम्हाला? हा दम लागलाय? असा एकच एकमेव कार्यकर्ता की ज्याला दम लागलाय. तो पण इकडे काळू उघडा झालाच बघा. नागिन पहिलवान ओरिजिनल आहे, ओरिजिनल हाय ना बघा. आहे का कोण कम्पॅरिटर? मंदिरापाशी पार्टीसाठी पोरांनी चूल वगैरे करून घेतली आणि आता इथून पुढचा तुम्हाला सिनेमॅटिक शॉट मध्ये व्हिडिओ दाखवतो बघा. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.